नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर मार्गदर्शन करीत आलेलो आहे. मित्रांनो, आजपर्यंत 10 लाखाच्या वर रुग्णांचा माझ्या पाठीशी अनुभव आहे आणि 97% सक्सेस रेट माझ्या रुग्णांचा आहे. कारण की माझं जो उपचार करण्याची पद्धत आहे ही औषधीपेक्षा त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करून त्यांचे गैरसमज दूर करून मी माझा चांगला उपचार करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे. तरी पण 2-3% लोकांना आराम पडत नाही, कारण ते माझ्या ऐकत नाहीत किंवा माझ्या काउन्सिलिंगला साथ देत नाहीत. त्याच्यामुळे होऊ शकतं. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की वजानल ऑर्डर म्हणजे वजानल दुर्गंधी किंवा योनी मार्गामध्ये आलेली जे दुर्गंधी वास वाचतो तो आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये डिस्टर्ब करू शकतो. आजपर्यंत यासाठी कोणी व्हिडिओ तयार केला नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, बऱ्याच खेड्यापाड्यातल्या जे आपल्या आई बहिणी असतात यांना प्रॉपर हायजीन मेंटेन कसं करायचं याच्याबद्दल काही कल्पना नसते. शहरातील बायकांना, एज्युकेटेड बायकांना त्यांची थोडी कल्पना असते, तर ते थोडंसं हायजीन मेंटेन करतात. पण खेड्यापाड्यातल्या जे बायका असतात ते आपलं हायजीन मेंटेन करत नाही आणि कुठेतरी लैंगिक सेक्स करताना किंवा कामकिडा करताना जेव्हा आपण सेक्स करता जर आपल्या पार्टनरला त्याचा वास आला तर कुठेतरी त्याला घाणेरडं वाटतं आणि त्याला नपुसंकता येऊ शकते. म्हणून तुम्हाला एकच सांगतो की प्रत्येक वेळा तुम्ही जेव्हा लघवीला जाता तेव्हा तुम्हाला साबण वगैरे न वापरता फक्त कोमट पाण्याने तुमचा वजानल मार्ग जो असतो, योनी मार्ग जो असतो त्याला वॉश करणं अत्यंत गरजेचं असतं. सेकंड थिंग, जर तुम्हाला मासिक पाळीच्या नंतर किंवा मासिक पाळीमध्ये जर पांढरं पाणी वगैरे जात असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर डॉक्टरांकडे जाऊन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायचा असतो. कारण की तुमच्या वजानल फ्लुइडमध्येच ट्रायकोमोनायसिस, कॅन्डिडियासिस सारखे इन्फेक्शन असतात, जंतू असतात आणि ते तुम्ही तुमच्या मिस्टरांना पण देऊ शकता. म्हणून तुम्ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. चौथी गोष्ट म्हणजे तुमचे प्युबिक हेअर्स काढणं अत्यंत गरजेचं असतं. कारण त्या प्युबिक हेअरमध्ये म्हणजे जांघेतील जे केस असतात त्याच्यामुळं पण इन्फेक्शन होण्यासाठी तुम्हाला म्हणजे होऊ शकतं की इन्फेक्शन वाढू शकतात. त्याच्यानंतर आंघोळ करताना प्रत्येक पार्ट आपला चांगला क्लीन करायला पाहिजे, स्वच्छ करायला पाहिजे. काही साबण वगैरे वापरायची गरज नसते. त्याचप्रमाणे स्त्रियाप्रमाणे पुरुषांनी पण आपले जे प्रोफ्यूज आहे, आपली जी स्किन आहे समोरची, हे ग्लास पेनीच्या पाठीमागं घेऊन याला पूर्ण चांगलं रब करायचं आहे आणि डेली त्याच्यावर चांगलं पाण्याने क्लीन करून त्याला मेंटेन ठेवायचं आहे. जेणेकरून आपल्या याच्यामध्ये या स्किनच्या अंडरमध्ये ट्रायकोमोनायसिस आणि कॅन्डिडियासिस सारखे इन्फेक्शन जे असतात ते आपल्या पार्टनरला झालं नाही पाहिजे. म्हणून त्याची पण तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. कारण की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मिसेसने ओरल करायला पाहिजे किंवा प्रत्येक स्त्रियांना वाटतं की आपल्या मिस्टरने पण ओरल करायला पाहिजे. तर ओरल सेक्स करणं काही घातक नाही आहे. ते आपल्या पार्टनरबरोबर आपण करू शकतो जर दोघांची एक इच्छा असेल तर. पण त्यासाठी हायजीन मेंटेन ठेवणं हे तितकंच गरजेचं असतं. हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमाद्वारा मी तुम्हाला कल्पना देतो मित्रांनो. कारण की वजानल ऑर्डर ही पण एक मोठी बिमारी आहे. व्हाईट डिस्चार्ज ही पण एक मोठी बिमारी आहे. याच्यावर चांगले उपचार आहेत. तुम्ही तुमच्या पार्टनरला न आणता माझ्या क्लिनिकमध्ये आला तर मी तुम्हाला ऑइंटमेंट आणि टॅब्लेट लिहून देऊ शकतो. ते तुम्ही जर तुमच्या पार्टनरला दिले तर याच्यावर तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. तरी मित्रांनो, जर काही तुम्हाला अजून काही व्हिडिओ जर पाहिजे असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद मित्रांनो.